श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कंथा टोपी दंडमंडुलधर कटयांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय तिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड देशा वेदवंदा जगद्गुरु सुखधामणी वासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपेण नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी आद्यमध्याग्र कोठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्री तेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसे समर्था कृपा कटाक्षा दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दे जय सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधना करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो त तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपय. शांतीमणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुण समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळी जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. रोज कोणतीही सेवा करण्याआधी श्री स्वामी श्री स्वामी स्तवन आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या जपाची घ्यावी आणि त्यानंतर तुमची नित्यसेवा जी कोणती असेल ती करू शकता. आधी गुरूंना पाचारण करायचं दिवसाच्या आरंभीच्या सेवाला आणि त्यानंतर जे काय स्वामी करून घेतील ते त्यांच्या चरणी रुजू करायचं. हाच यामागचा एक हेतू असतो. आणि आदिगुरूच्या चरणी सर्व गुरु ठायी सर्व असं म्हणतात ना, त्यामुळं आधी गुरुस्तवन करायचं आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा अ, गुरुस्तवन ही गोष्ट तुम्ही एखाद्या संकल्पयुक्त सेवेमध्ये पण तुम्ही घेऊ शकता. जसं की आपण इतर जपाचे संकल्प किंवा एखाद्या मंत्रस्तोत्राचा संकल्प करू शकतो. त्याचप्रमाणे गुरुस्तवन ही तुम्ही जास्तीत जास्त वेळा पठण करू शकता. जसं दत्तभावनी म्हणतो आपण, अ, अवतरणिका वगैरे म्हणतो. काही इच्छित फलप्राप्तीसाठी वगैरे म्हणजे तसं ठराविक आकड्यामध्येही तुम्ही म्हणू शकता. म्हणजे रोज 3, 5, 7, 8 म्हणजे विषम आकड्यामध्ये आपण बऱ्याचदा घेतो तसं किंवा 52 वेळा स्वामीस्तवन. गुरु मार्गामध्ये 52 आकड्याला पण खूप महत्त्व आहे ना, तर तसं तुम्ही एखादा तुमचा जटिल प्रश्न असेल, अ, जसं तुम्ही दत्तभावनी करता 52 वेळा किंवा अवतरणिका वगैरे तसं आहे, तर तुम्ही हेही सेवा तुम्ही करू शकता. काही हरकत नाहीये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.